ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा दिन तीर्थक्षेत्र अलंकापुरीमध्ये पार पडतोय आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी दाखल झालेत। काल माऊलींची वैभवी रथोत्सव संपन्न झालेला आहे, तर त्यानंतर आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। पहाटे श्रींच्या समाधीवर पवमान अभिषेक केल्यानंतर समाधी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली, तर माऊलींच्या समाधी मंदिर गाभाऱ्यात फुलांची नेत्रदीपक अशी आरास करण्यात आली आहे। आज माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागली आहे। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा पर्दाफाश केला। मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा यावेळी जप्त केला। छत्तीसगडच्या विजापूर येथून 4 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत। पंजाबमधील जालंधरमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि पोलिसांची चकमक झाली। बिश्नोई टोळीतील 2 गुंडांना अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये पोलिसांनी अवैध दारू साठा पकडला। हरियाणामधून 68 लाख रुपयांची अवैध दारू अकोल्यामध्ये आणली जात होती। झाबुआमध्ये बनावट बँकेचा पर्दाफाश करण्यात आलाय। कर्ज देण्याच्या नावाखाली अवघ्या 12 दिवसात 10 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका महिलेची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे। अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची आरोपींकडून धमकी दिली होती। यूपीतील सुलतानपूरमध्ये 5 लाखांच्या खंडणीसाठी 8 वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। या मुलीचं 2 दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं। राजस्थानमधील कोटा इथे फायनान्स कर्मचाऱ्याकडून 36 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे। पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय।